नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे की शिक्षक भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्र व ते सर्व कागदपत्र आपल्याला कोणत्या नावाने असणं गरजेचं आहे, फॉर्म भरते वेळेस तुम्हाला कोणती गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही कागदपत्र रेडी ठेवायची, तरच आपल्याला येणाऱ्या पवित्र पोर्टल भरतीमध्ये ज्या काही चुका होणार नाहीत याची दक्षता आतापासून घेणं गरजेचं आहे। चला मित्रांनो, आपण या कागदपत्र व शिक्षक भरतीसाठी वयाची पात्रता याबद्दल आपण सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे। एकदम ट्रिकच्या माध्यमातून अगदीच विद्यार्थ्यापर्यंत व्यवस्थितरित्या रिझनिंग, मॅथ व इतर विषयाच्या ज्ञानासह सर्व विषयाच्या नोट्स सहित, टेस्ट पेपर सहित लाईव्ह क्लास, तसेच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड सुद्धा भेटेल तुम्हाला। तसेच विद्यार्थी मित्रांनो नोट्स आणि टेस्ट या सर्व गोष्टी एकत्रित मिळणार आहेत आणि ही बॅच फक्त 999 मध्ये आहे मित्रांनो। नक्कीच तुम्ही या बॅचचा लाभ घेऊ शकता आणि विशेष करून महिलांना याच्यामध्ये ही 999 मध्ये तुम्हाला विशेष पद्धतीने सूट सुद्धा दिलेली आहे, कारण इतर ठिकाणी 1500 फीस असताना आपण 999 केले, कारण विद्यार्थ्यांना सोपं जावं आणि विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यासाला चालना मिळावी यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्याला डॉक्युमेंट कागदपत्र कोणते आवश्यक आहेत TIIT एक्झाम साठी किंवा शिक्षक भरतीसाठी कागदपत्र। कालपासून खूप लोक फोन करतात की बाबा वयाची अट काय। सर्वात प्रथम वयाची अट बोलू आपण। वय जर विचारात घेतलं तर ओपन, फक्त कुठलीही कास्ट नसलेला, लक्षात घ्या मी काय बोलतोय, कुठलीही कास्ट नसलेला ओपन विद्यार्थ्याचं वय वर्ष 38 पर्यंत देता येतं आणि जी कास्ट आहे SC BC EWS OBC VJच्या सगळ्या, NTच्या सगळ्या, SC ST माजी सैनिक या सर्व लोकांचा जर विचार केला तर त्यांना वयाची अट आहे 43 वर्ष। तसेच अपंगासाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी व समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी त्यांच्या डॉक्युमेंट नुसार वयाची अट असते। माजी सैनिकाला त्यांचं नोकरीचा कालावधी प्लस 3 वर्ष असं त्यांचं ऍडिशन असतं। प्लस त्यांच्यामध्ये जर विचारात घेतलं वयाची अट अजून म्हणजे जे काही समांतर आरक्षण जे असतात त्यांना 45 वर्षापर्यंत देता येते, म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग वगैरे वगैरे असतील त्यांना 45 वर्षापर्यंत। आता या पलीकडे आम्हाला माहितीस्तव मागच्या GR नुसार ही वयाची अट तुम्हाला लागू आहे। ओपन म्हणजे मराठा कास्ट नाही, लक्षात ठेवा। SC BC ला आणि SC BC म्हणजेच मराठा आरक्षण, EWS असेल, त्यानंतर OBC सर्व कास्ट 43 वर्षापर्यंत शिक्षक भरती देता येते। आता परत याच्यावर तुमची कुठली शंका नसावी, आणि शंका असेल तर मला कमेंट सांगा, कमेंटला मी उत्तर देतो। त्या पलीकडे जाऊन आता कागदपत्राकडे वळू आपण। मित्रांनो, आपलं 10वी पासूनचं पुढलं शिक्षण असतं। 10वीचं तुमच्याकडे मार्क मेमो व सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहेत। सध्या तुम्ही मार्क मेमोवरली माहिती भरून तुम्ही फॉर्म भरू शकता बरं का। सर्टिफिकेट नसेल तर काढून ठेवा, पवित्र पोर्टलला आवश्यक असतं, अपलोड करावं लागतं। सद्यस्थितीमध्ये फक्त आपल्याला कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही। फोटो, साईन आणि त्याने दिलेलं स्वघोषित हस्ताक्षरात जे काही मॅटर दिलेलं आहे तेवढा मॅटर आणि आपला डाव्या हाताचा अंगठा। आता सध्या कुठलंही दुसरं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायची गरज नाही। तसेच आता 10वीचं हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, मार्क मेमो प्रमाणपत्र। तसेच 12वीचं मार्क मेमो प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, जे की सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही पदवी शिक्षणाचं घेऊ आपण, पदवी प्रमाणपत्र। त्यानंतर व्यावसायिक पात्रता असलेलं म्हणजेच DED BED काय झाले तुमचं त्याचं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर हे झालं मित्रांनो 10वी 12वी पदवी व्यावसायिक पात्रता। विशेष म्हणजे तुमच्याकडे डोमॅसाईल असणं गरजेचंच आहे, म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुमचा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे, महाराष्ट्रातील विशिष्ट जिल्ह्यामध्ये झालेला आहे, तुम्ही कुणाचा अपत्य आहात, हे सर्व हे डोमॅसाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तसेच बघा त्याच्या पलीकडे जाऊ, डोमॅसाईल झालं, त्यानंतर येतं कास्ट सर्टिफिकेट, CC म्हणू आपण त्याला, कास्ट सर्टिफिकेट। ज्यांना NCL लागू आहे, नॉन क्रिमिलियर, हे असणं आवश्यक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न असेल की आमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नाही आणि ते डॉक्युमेंट आम्ही नंतर काढलं तर चालतं का? ते अजिबात चालत नाही, तुम्हाला ओपन मध्ये फॉर्म भरावा लागेल, लक्षात घ्या। सरळ ओपन मध्ये तुम्हाला अर्ज करावा लागेल।
आणि तोच ओपन मधलाच पुढे ग्राह्य धरला जातो. त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगून सुद्धा, यापूर्वी सुद्धा व्हिडिओ टाकून सुद्धा बऱ्याच लोकांनी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बाबा तुम्ही डॉक्युमेंट तुमचे क्लिअर ठेवा. ठीक आहे. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांची शंका आहे, मी मराठा कास्ट आहे. कोणती कास्ट आहे? मराठा कास्ट आहे आणि मला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण मिळेल का? नाही. लक्षात घ्या, तुम्हाला एसईबीसी किंवा तुमचं ओबीसी असेल तरच ओबीसी किंवा एसईबीसी मराठा कास्टवाल्याला आरक्षण आहे त्याच्यामध्ये. चुकूनही ईडब्ल्यूएस चं प्रमाणपत्र असेल तरीही तुम्ही त्याच्यातून अर्ज करू नका, नसता भविष्यामध्ये तुमचं नुकसान झालेलं दिसेल तुम्हाला. तुमचं एकतर ओपन किंवा एसईबीसी किंवा ओबीसी या 3 पैकी एक कोणतं तरी तुम्हाला निवडणं आवश्यक आहे. त्या 3 पैकी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट, या 2 पैकी सर्टिफिकेट नाही, एसईबीसी किंवा ईडब्ल्यूएस चं, तर तुम्हाला सरळ सरळ ओपन मध्ये फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एनसीएल लागू आहे, नॉन क्रिमिनल पाहिजेच, त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल जोडणं आवश्यक आहे. आता मी काढतो, आता परीक्षा झाल्यानंतर जोडता येईल का, परीक्षा नंतर अपलोड करता येईल का, याला कुठलाच ऑप्शन नाही. तुमच्याकडे डॉक्युमेंट हजर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरण्याचा जो काही अधिकार आहे तुमच्या कास्टमधून तो नाकारण्यात आलेला असतो. आणि चुकीची माहिती टाकू नका मित्रांनो. चुकीच्या माहितीमुळं भरपूर लोकांचं, 9,500 लोकांचं नुकसान झाले, तुम्हाला माहितीच आहे. चुकीचं वागल्यामुळं, खोटं सांगितल्यामुळं, चूक झाल्यामुळे. आता राहतोय काय विषय, तुम्हाला परीक्षा देता येते, परीक्षेमध्ये मार्क पण चांगले मिळवाल, पण पवित्र पोर्टलला जेव्हा नियुक्ती होते, पवित्र पोर्टलला तुम्ही चुकीची माहिती भरलात, नो प्रॉब्लेम, पण तुमची जेव्हा नियुक्ती होते, जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं, त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट बारकाईने तपासले जातात. मित्रांनो, एवढ्या प्रोसेस मधून आपण पुढे जातो आणि आपल्या डॉक्युमेंट मध्ये खोट असेल तर त्या क्षणाला आपल्याला त्या नोकरीला मुकावं लागतं, नोकरीवर रुजू करून घेतलं जात नाही. त्यामुळे आपले डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, पदवी असेल तर आता सांगतो, पदव्युत्तर असेल तुम्ही, त्याचं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जे की पवित्र पोर्टलला आवश्यक असतं. त्यामुळे आतापासून त्याची मागे लागा, म्हणजे तुमच्याकडे नसेल तर काढून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढे तुमच्याकडे कंपल्सरी यावेळेस आधार कार्डवरील नाव विचारलेलं आहे. काय? आधार कार्डवरील नाव विचारलंय. आता महिलांचा एक विषय आहे की आमचं आधार कार्डवरलं व डॉक्युमेंट वरलं नाव वेगळं आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात ठेवा. फक्त काय करायचंय, तुमचं ऑफिशियली रजिस्टर करत असताना सर्वात प्रथम तुमचं जे काही डॉक्युमेंट वरलं नाव आहे ते टाकून द्या. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड वरलं नाव आहे ते आधार कार्ड वरलं नाव टाकलं तरी काय हरकत नाही. तिथे जास्त इश्यू करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आणि जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट नसेल तर तात्काळ थोडं गॅजेट वगैरे करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम भविष्यामध्ये येणार नाही की ही व्यक्ती याच्या नावात बदल असेल तरी आधार कार्ड वरला व डॉक्युमेंट वरला या व्यक्तीला याचं लग्नानंतरचं व लग्न आधीचं नाव हे मॅच केलं पाहिजे. त्यानंतर बऱ्याच लोकांचा असा विषय असतो, आता बघा, भगवान असं नाव आहे, बरोबर, आणि काही लोकांचं असं नाव असतं भगवान. ओके. आता ह्याला ए जोडलेला नसतो, तर हे येचा काही विषय नाही बरं का, लक्षात ठेवा. या येचा कुठलाच विषय नसतो. एखाद्या वेळेस एखादंच एक कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, पण नावामध्ये कंप्लीट चूक नसावी. म्हणजे आता बघा, सोनाली असं लिहितो आपण, सोनाली, बरोबर. काही लोकांनी असे सोनाली डबल ई करतात, मग त्यावेळेस सोनाली हे आहे का हे आहे अशी जर चूक असेल तर मग तुम्हाला तिथे गॅजेट करणे किंवा तिथे दुरुस्त करून घेणे महत्वाचं असतं. बाकी दुसऱ्या जे काही सायलेंट ए असतात त्या याचा एवढा इश्यू येत नाही, तुमचं तिथे मॅच होतं, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण हे असं जर एकदम चेंज असेल, स्पेलिंग मध्ये एकदम चेंज असेल तर आपल्याला तिथे इश्यू येण्याची शक्यता असते. त्यामुळे तशा जर काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर तात्काळ त्या सुधारणा करून घ्याव्या. नसता तात्काळ सध्या गॅजेट बनवायचं आणि ते गॅजेट जपून ठेवायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यात चेंज करून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे जर समजा तुमचं 10वी-12वीचा बोर्ड मध्ये जर इश्यू असेल तर 10वी-12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट बोर्डातून आपल्याला ते क्लिअर करता येतं. ठीक आहे. आणि जर तुमचा इश्यू ग्रॅज्युएशनला असेल तर युनिव्हर्सिटी मधून क्लिअर करता येतं. प्रत्येक समस्येला काहीतरी उत्तर असतं. शेवटी तपासणारे पण व्यक्ती आहेत. तुमच्यात फ्रॉड नसेल सर्टिफिकेट मध्ये तर तुम्हाला काही इश्यू येणार नाही. स्पेलिंग मिस्टेक इकडे थोडंफार होऊ शकतं. ठीक आहे. अशा पद्धतीने
तुमचे हे महत्वाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता सद्यस्थितीमध्ये कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्याचा नंबर विचारला जातो आणि तो नंबर टाकणं गरजेचं आहे आणि या परीक्षा जाणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये अभ्यास करायचा असेल तर ही बॅच अवेलेबल आहे. लाईव्ह रेकॉर्ड तसेच टेस्ट पेपर, नोट्स या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत 999 मध्ये. बॅचला जॉईन करू शकता आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.